शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे नांदेड जिल्ह्यातले माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे आणि त्यांचे समर्थक त्याचबरोबर संभाजीनगर जिल्ह्यातले ठाकरे गटातले काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी हे पक्षप्रवेश होणार आहेत। या धाडशी नेतृत्वाची आणि तडकाफडकी निर्णय घेण्याची जे काही यांच्यामध्ये व्यक्तिमत्व आहे, निश्चितपणे आम्ही आजच्या या ऐतिहासिक दिनी मी साहेबांनाही विनंती करतो की साहेब आम्हाला एक दिवस महाराष्ट्राच्या अधिवेशनासाठी द्या। संबंध महाराष्ट्रातले सगळे 40 वर्षातले शेतकरी चळवळीतले BRS मधले MRS मधले सगळे टोटल जे झोपलेले कामात असलेले नसले टोटल शेतकऱ्याच्या प्रश्नाभोवती काम करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांना एकत्रित तुमच्या उपस्थितीत प्रवेश द्यावा लागेल। आज आम्ही औपचारिकदृष्ट्या जे आमची कार्यकारिणी होती, काही नेते आता मनोहरराव पटवारी माजी आमदार, 3-4 माजी आमदार त्या वंदे भारतमध्ये आहेत। वेळ मिळाला तर साहेबांना संध्याकाळी भेट करून देऊ, पण मी पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करेल आणि साधारण 15 ते 20 दिवसांनी किंवा 30 दिवसाच्या एक जर दिवस आम्हाला दिला तर मी संबंध शेतकऱ्याचं एक मोठं अधिवेशन आमचे 50,000च्या वरती कार्यकर्ते एकत्रित करून त्यांचा सामुदायिक प्रवेश या धाडसी नेत्याच्या ज्यांच्याकडे पुरा महाराष्ट्राची नजर आहे, ग्रामीण भागाची नजर आहे, या नेत्याच्या नेतृत्वात एक नवा इतिहास होईल। आमच्या बळीराजाची अपेक्षा आहे की कधीतरी माझी खात्री आहे की महाराष्ट्र हा बळीराज आत्महत्या मुक्त होईल तर फक्त शिंदे साहेबाच्याच नेतृत्वात होईल एवढं मला खात्री वाटते। मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आता साहेबांनाही म्हणतो साहेब खूप मोठी उडी आहे आम्ही आणि तुम्ही दिलदार आहात सर्व अर्थाने। आम्ही आमचं आता डावे उजवे सगळे बघितले, पण या महाराष्ट्राचं नक्की भवितव्य नक्की चांगलं आहे तुमच्या नेतृत्वात हे आम्हाला दिसलं, जाणवलं आणि म्हणूनच आम्ही हा ऐतिहासिक निर्णय पूर्ण चळवळीने आपल्या नेतृत्वात काम करण्याचा यापुढे घेतलेला आहे। आपल्यासोबत उदय जाधव जोडले गेलेले आहेत। उदय, आपण पाहतो की नांदेडमधलं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं एक मोठं नाव आता शिवसेनेशी जोडलं गेलंय। नेमकी नाराजी काय होती, कोणत्या कारणामुळे आता हा पक्षप्रवेश झालाय? आपण थेट दृश्य पाहतोय की उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या निवासस्थानी मोठा पक्षप्रवेश सुरू आहे। नांदेडमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार शंकर धोंडगे यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश झालेला आहे। शंकर धोंडगे यांच्यासह त्यांच्या नांदेड जिल्ह्यातील त्यांचे जे समर्थक आहेत, आमदार असतील, स्थानिक किंवा पदाधिकारी असतील, हे सर्व कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने इथे पक्षप्रवेश करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच ग्रामीण महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्ष बांधणीसाठी एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं आपल्याला एकूण पाहायला मिळतंय। आपण पाहतो की नुकत्याच नगरपंचायत निवडणुका पार पडलेल्या आहेत, महापालिका निवडणुका पार पडलेल्या आहेत, जिल्हा परिषद निवडणूक पार पडलेली आहे। त्यानंतर आता येणाऱ्या निवडणुकांना प्रचंड अवधी असला तरी देखील येणाऱ्या निवडणुकांसाठी आतापासूनच पायाभरणी जी आहे शिवसेना पक्षाकडनं करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतं आहे। आज फक्त नांदेडचाच पक्षप्रवेश नाहीये तर मराठवाड्यातील इतरही शिवसेना ठाकरे गटाचे जे काही पदाधिकारी आहेत ते देखील मोठ्या संख्येने पक्षप्रवेश करत असल्याची माहिती मिळते आहे। धन्यवाद उदय सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय की आता एकंदरच शंकरांना आले की नारा वाटणारच। सातारचे पण आमच्या जन्मभूमीतले मी सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। कालच महाशिवरात्री झालेली आहे, शंकर भगवानाची सगळ्यांनी पूजा अर्चा केलेली आहे आणि महादेवाच्या आशीर्वादाने म्हणजे शिवसेना ही शिवाच्या नावानेच आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने, आणि म्हणून या शिवशंभूच्या आशीर्वादाने या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आज हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, धर्मवीर आनंदी साहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय। खरं म्हणजे तुम्ही मला म्हणालात की शेतकरी आमचे सर्वजण या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुम्ही अतिशय व्यवस्थित सगळ्यांचे ठराव घेतले, जिल्ह्यातले कार्यकारिणीच्या बैठका घेतल्या
आणि जिल्ह्यातून प्रमुख जे पदाधिकारी आहेत ते सर्व पदाधिकारी आज प्रमुख पदाधिकारी आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये दाखल झालेत. मी त्यांचं सगळ्यांचं शिवसेनेमध्ये स्वागत करतो. मनापासून आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो. खरं म्हणजे आपण एका विश्वासाने आलेला आहात. हा एकनाथ शिंदे तुम्ही म्हणालात कार्यकर्त्यांच्या मागे उभा राहतो, कारण मी एक कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलंय, आजही मी कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही मी कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. त्यामुळे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे शंकरा. हा तिथं कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही. हा कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे. जो काम करेल तो पुढे जाईल. त्यामुळे या पक्षाची पद्धत आणि भूमिका आपल्याला मी सांगू इच्छितो की यामध्ये सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणं, कार्यकर्ता जो आहे हा खरं पक्षाचा एक बॅकबोन असतो, पाठीचा कणा असतो. हे कार्यकर्तेच आपल्याला आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बनवत असतात. त्यामुळे कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे आणि हे बाळासाहेबांनी, आनंद दिघे साहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे. आणि म्हणूनच तुम्ही योग्य पक्षात आलेला आहे. देर आहे दुरुस्त आहे. पण मी आपल्याला सांगतो, तुम्ही शरद जोशींच्या बरोबर, ज्येष्ठ नेते शरद जोशींच्या बरोबर काम केलंय. 2 वेळा महाराष्ट्राचे संघटनेचे अध्यक्ष आपण होतात. त्यामुळे शेतकरी चळवळ काय, शेतकऱ्याचा वेदना आणि समस्या काय हे तुम्हाला चांगलं माहित आहे. मी या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, मी नेहमी सांगतो की या राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार माझ्या बळीराजाचा आहे. आणि म्हणून मी मुख्यमंत्री असताना जेव्हा शेतकरी सन्मान योजना केली, 6,000 रुपये थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा होऊ लागले. आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब 6,000 रुपये त्या सन्मान योजनेत देत होते, आणखी 6,000 रुपये आपण टाकू लागलो. पीक विमा योजना सोपी केली. अनेक निर्णय घेतले. जेव्हा अवकाळीमध्ये, अतिवृष्टीमध्ये नुकसान होऊ लागलं त्यावेळेस ज्या अटी शर्ती होत्या त्या आम्ही काढून टाकल्या. NDRFचा नियम काढून टाकला. 2 हेक्टरचा नियम काढून टाकला. सततच्या पावसामुळे होणारं नुकसान मिळत नव्हतं ते देण्याचा आम्ही निर्णय घेतला. आणि आता ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये झालेली अतिवृष्टी शंकरांना, त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आम्ही 32,000 कोटीचं या ठिकाणी पॅकेज जाहीर केलं. त्याचं वाटप सुरू झालं. कारण मी म्हणालो होतो की शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही आणि त्यामुळे त्याप्रमाणे आम्ही शेतकऱ्यांच्या मागे उभं राहिलोय. आता तुम्ही आलेला, आता शेतकऱ्यांना पूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही एक मोठी चळवळ जी आहे ही चळवळ तुम्ही सुरू केलेली आहे. तुम्ही त्या चळवळीचा प्रमुख भाग बनलेला आहात. त्यामुळे यापुढे मी आपल्याला सांगतो, जेवढे शिवसेनेमध्ये यापूर्वी देखील शेतकरी कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते आलेले आहेत, या सगळ्यांची मोठ बांधून या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र पिंजून काढायचा आहे. शेतकरी, आपण म्हणालात शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून शेतकऱ्यासाठी जेवढं जे काही करता येईल तेवढं आपण या ठिकाणी करू. आम्ही निवडणुकीच्या वेळेस लाडक्या बहिणीची योजना देखील सुरू केली आणि त्याचबरोबर शेतकऱ्याचं कर्जमाफीचं पण आम्ही आश्वासन दिलेलं आहे. मी आपल्याला आश्वासन देतो की योग्य वेळी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय देखील होईल. त्याच्यासाठी कमिटी आपण गठीत केलेली आहे. त्यामुळे आम्ही जे जे बोललोय ते सगळं करणार आहे. आम्ही प्रिंटिंग मिस्टेकवाले महायुती नाही आहे. आता तर तुम्ही आमचा भाग झालेला आहात. त्यामुळे ज्या काही अनेक सूचना आहेत, ज्या काही आपल्याला आणखी जी काही धोरणं आहेत, पॉलिसी आहे, भूमिका आहे, ती आपल्या माध्यमातून देखील या महाराष्ट्रामधल्या ज्या काही समस्या आहेत शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये त्या आपल्याला, तुम्ही BRS मध्ये काम केलंय, MRS BRS लीड केला महाराष्ट्राचा, तुम्ही जेल भरलेला शेतकरी आंदोलनामध्ये. आणि त्यामुळे तुम्हाला मी एवढंच सांगतो की हा शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, लाडक्या बहिणींचा, लाडक्या भावांचा पक्ष आहे शिवसेना. आणि त्यामुळे आपल्याला कुठेही आपण परिवारामध्ये आलेला आहात आणि खऱ्या अर्थाने लोक विश्वासाने येतात. आज बघा इथं भुमरे मामा आमचे सर्व मराठवाड्यातले लोक आहेत, अनेक पदाधिकारी या ठिकाणी